मग आपण पाहतो की ते बैल जो असतो ना तो कम्फर्टेबल फील नाही करत, कधीच कम्फर्टेबल फील नाही करत. तुम्ही बैलाला बघा, तो कम्फर्टेबल नसतो. त्याला कधी मागून मारायची भीती असते असते ना, त्याला कधी पायाला लागायची भीती असते, कधी काय मागून काय होईल काय याची भीती असते. तो मालकाच्या धाकात असतो नेहमी, असा तो मालकाच्या धाकात असतो. भगवान बुद्ध काय म्हणतात की आपले जे अकुशल कर्म आहेत, ती अकुशल कर्म सुद्धा आहे ना आपल्याला वारंवार भय उत्पन्न करतात, कुठेतरी त्रास देत राहतात, आणि अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये काही ना काही सुरू राहते. काय तर कर्मालाच भगवंतानी संस्कार म्हटलेला आहे. ठीक आहे, कर्माला संस्कार म्हटलाय. मग संस्कार कोणते? चांगले आणि वाईट, त्याला संस्कार सुरू होतो. वाईट असेल तर वाईट संस्कार, चांगला असेल तर चांगला संस्कार, आहे का नाही? तर जे मनावर जडणघडण होते ना, मनावर जी जडणघडण होते त्याला संस्कार म्हटलेला आहे. मनावर जे आपल्या जडणघडण होते का नाही, काय काय जडणघडण होते मनावरती, आहे का नाही? मनावर राग, लोभ, द्वेष, प्रेम, ईर्ष्या, आहे का नाही? हे सगळं उत्पन्न होते मनामध्ये. मैत्री, करुणा, हे सगळं उत्पन्न होते. तेच संस्कार आहे का नाही? आपलं दुखणं काय आहे बरं? आपलं दुखणं हे आहे, की आपल्याला जेव्हा कधी कोणतं चित्त उत्पन्न होते, द्वेष आला, तर आपल्याला त्याला मॅनेज कसं करायचं हे समजत नाही. हे आपलं दुखणं आहे. तुम्ही बारीक निरीक्षण करा. आता मी सांगितलं तुम्हाला, तुम्ही कधी आज उद्या निरीक्षण करा का आपलं दुखणं काय आहे, की जे उत्पन्न होते ना त्याला मॅनेज नाही करतात आपल्याला. म्हणजे जसं समजा आपल्याला राग उत्पन्न झाला तर मॅनेज नाही करतात आपल्याला, त्याला ते उत्पन्न झाला, आहे का नाही? आपल्याला परिणाम समजतात किंवा याचे वाईट परिणाम आहे, पण त्याला त्यावेळेस उत्पन्न झाल्यानंतर मला हा दुःखी करणार आहे हे आपल्याला समजत नाही, किंवा याच्यामुळे मला त्रास होणार आहे हे समजतच नाही आपल्याला. का नाही? हा, काही लोकांना समजतही असेल. कसं? ज्याची प्रज्ञा चांगली आहे, समजा जो एकदम शांत चित्त आहे, त्याला ते लवकर समजू शकते. आता शांत चित्त कोण राहील? जो व्यवस्थित शील पालन करते तोच तर राहील ना, दुसरा कसा काय राहील? ज्याचं चित्त समजा, जो शील पालन करत नाही, जो ज्याचं सतत म्हणजे अस्थिर चित्त आहे, त्याला ते समजेल काय बरं? समजणार नाही, का नाही? तर या पद्धतीनं आहे ना, जे कर्म असतात आपले ते आपला पाठलाग करत असतात, आहे का नाही? तर या पद्धतीनं आपण या गोष्टीला समजून घेतलं पाहिजे. भगवान बुद्ध काय म्हणतात की हे कर्म जे असतात ना, हे आपल्या जीवनाचे, सुखाचे किंवा दुःखाचे, हे आपले वारसदार आहे म्हणतात. भगवान बुद्धांनी हे पण सांगितले का गाथेमध्ये, की जेवढं आपलं भलं आपले आई वडील करू शकत नाही, ज्ञाती बांधव करू शकत नाही, बंधू भगिनी करू शकत नाही, तेवढं भलं आपले चांगले कर्म करतात म्हणतात. चांगल्या मार्गावर लागलेलं चित्त करते. आणि जेवढं वाईट आपलं आपला वैरी करू शकत नाही, जेवढं वाईट आपला कोणी दुश्मन ज्याला म्हणतो तो करू शकत नाही, तेवढं वाईट आपलं वाईट मार्गावर म्हणजे राग दिशेच्या मार्गावर लागलेलं आपलं चित्त करत असते. तर या पद्धतीनं भगवंतानी या कर्माला सांगितलेलं आहे. तर एक याच्या संदर्भातली कहाणी आहे, मी तुम्हाला कहाणी सांगतो, म्हणजे तुमच्या ती गोष्ट लक्षात येईल की कसे कर्म पाठलाग करतात. एक आहे ना, एक महापाल नावाचे व्यक्ती होते, आणि ते दोघं भाऊ होते. नंतर मग ते काही कालांतराने ते भिक्षू बनले. भगवान बुद्धासोबत त्याच्यामध्ये जे महापाल आहे ते भिक्षू बनले, आणि दुसरे भाऊ त्यांच्या घरी होते. त्यावेळेस एक प्रथा होती की भगवान बुद्धाकडे जे कोणी भिक्षू बनायचे, तर आता तसं नाही सध्या, पण तशी त्यावेळेस कंडिशन होती. आता आपण नवीन बौद्ध असल्यामुळे किंवा त्याची वेगवेगळी अनेक कारण आहेत, पण तेव्हा असं होतं की भगवंताकडे जे कोणी भिक्षू बनायचे, तर ते भगवंताकडे एखादं कम्मठ्ठान ग्रहण करायला यायचे. म्हणजे दुःखमुक्तीसाठी किंवा चित्तशुद्धीसाठी आहे ना, एखादं कर्मस्थान ग्रहण करा, म्हणजे मेडिटेशन करण्यासाठी दिलेला एखादा विषय, सब्जेक्ट, तो सब्जेक्ट घेण्यासाठी भगवंताकडे ते भिक्षू लोक यायचे. मग हा चक्षुपाल पण गेला, म्हणजे महापाल पण गेला, आणि गेल्यानंतर तो म्हटला भगवंताला की भगवान, मला आता मी अमक्या जंगलामध्ये जाणार आहे, तिथं बाजूला छोटंसं गाव आहे, तिथं मी भिक्षा मागेन, आणि बाजूला मग तिथं राहीन मी, आणि मला कम्मठ्ठान द्या तुम्ही, म्हणजे एक विषय द्या ध्यानाचा, ध्यान करायचा एक विषय द्या. तर त्याच्यासोबत आणखी अनेक भिक्षू पण होते, बराचसा एक त्यांचा ग्रुप होता. मग त्या लोकांनी ते त्या जंगलामध्ये बाजूला एका ठिकाणी कुट्या वगैरे राहण्याची व्यवस्था होती, आणि भोजनाची पण व्यवस्था होती. हे सगळेच जण श्रावस्तीपासून ते काही अंतरावरती, काही किलोमीटर अंतरावरती ते ठिकाण त्यांचं होतं. त्या ठिकाणी गेले. तर यांनी कम्मठ्ठान घेत असताना इरियापत नावाच्या गोष्टी घेतल्या बघा कम्मठ्ठानामध्ये. इरियापत. आता हे इरियापत काय आहे? इरियापत कशाला म्हणतात? इरियापत म्हणतात, 4 इरियापत आहेत. 4. पहिलं इरियापत आहे चालणे, बसणे, उठणे आणि झोपणे. हे 4 इरियापत आहेत. म्हणजे त्यांनी 4 इरियापत हे कम्मठ्ठानामध्ये घेतले. तर 4 पैकी ते काय, त्यांनी 3च इरियापत घेतले. त्या भिक्षूने 3 इरियापत घेतले, चालणे, बसणे आणि उठणे. झोपणे हे इरियापत घेतलं नाही. तर हे असं असते बघा, हे इरियापत म्हणजे काय, एक प्रकारची सजगतेची प्रॅक्टिस, जागृत राहणे, चालताना, उठताना, बसताना जागृत राहणे, आणि झोपताना पण जागृत राहणे.
तर झोपणे हे इरियापत त्यांनी घेतलं नाही. ते म्हटले की नाही, मी झोपणार नाही, मी आहे ना चालेल, बसेल आणि उठेल, पण मी झोपणार नाही. आणि मग त्यांनी ते इरियापत घेतलं आणि ते सगळ्याचा सगळा ग्रुप आहे ना, वेगवेगळ्या भिक्षूने वेगवेगळं कमठस्थान घेतलं आणि ते गेले. तर गेल्यानंतर तिथं मग ते ध्यानाला बसले, ध्यान करू लागले. आणि काही दिवसामध्ये काय झालं, काही दिवसामध्ये ते जे भिक्षू आहेत, महापाल जे भिक्षू आहेत ना, ज्यांना पुढे चक्षुपाल पण म्हटलेलं आहे, तर त्यांच्या डोळ्यामध्ये थोडस असं हे होऊ लागलं, म्हणजे त्यांच्या डोळ्याला त्रास होऊ लागला. कशामुळे? झोप न झाल्यामुळे. कारण ते झोपत नव्हते, बसायचे, चालायचे आणि उठायचे, एवढंच ते काम करायचे आणि भोजन करायचे. पण त्याच्यामध्ये ते माइंडफुलनेसचा अभ्यास करायचे, सजगतेचा अभ्यास करायचे. तर झोपत नव्हते. न झोपल्यामुळे काय झालं की त्यांचे डोळे हळूहळू दुखू लागले, मग ते खुपू लागले. मग ते डॉक्टराकडे गेले. डॉक्टराकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की तुम्ही हे औषधी घ्या, लिक्विड स्वरूपाचं औषध दिलं आणि सांगितलं की तुम्ही हे औषधी डोळ्यात टाका. नाही, डोळ्यात नाही, नाकात टाकायला सांगितलं. कारण नाकाचं आणि डोळ्याचं कनेक्शन असते. आपण जर डोळ्यात औषधी टाकलं ना, थोड्या वेळानं चव जाणवायला लागते आपल्याला नाकामध्ये. नाकातली चव तोंडामध्ये येते, होते का नाही? असं सगळ्यांना अनुभव असेल तुम्हाला, आहे का नाही? तर नाकात टाकायचं औषध दिलं किंवा तुमचे डोळे काय होऊ नये, खराब होऊ नये बनते, म्हणून हे तुम्ही काय करा, औषधी घ्या. तर हे जे बनते होते यांनी आहे ना इरियापत घेतल्यामुळे चालणे, बसणे आणि झोपणे, हे काही जे औषधी टाकायचे नाकामध्ये ते काही झोपतच नव्हते ना. ते तर औषधी नाकामध्ये व्यवस्थित जात नव्हतं. हळूहळू काय झालं, त्यांचे जे डोळे आहे ना ते हळूहळू खराब होऊ लागले. आणि मग एकदा काय झालं की डॉक्टरांनी सांगितलं की जर तुम्ही आता औषधी व्यवस्थित टाकलं नाही तर आहे ना तुमचे डोळे पूर्ण निकामी होतील. तर मग त्या भिक्षूने विचार केला की अरे, एवढे मोठे बुद्ध जन्माला आले, एवढा मोठा धर्म आहे आणि एवढं चांगली त्यांची शिकवणूक आहे, ते शरीर आहे मला भेटलं, आणि आज या काळात जर, बुद्ध काळात जर मी स्वतःला दुःखमुक्त नाही करू शकलो तर याच्यापेक्षा वाईट गोष्ट माझ्यासाठी काय असू शकते. त्यांनी विचार केला की माझे डोळे खराब झाले तर चालन, पण आहे ना मला ते दुःखमुक्ती भेटली पाहिजे. इथे विचार करायची गोष्ट आहे, त्या माणसाने शरीराची म्हणजे कदर नाही केली. तर मला असं वाटतं की ती शरीरापेक्षा नक्कीच काहीतरी भारी गोष्ट असेल. असं म्हणजे मला असं वाटतं की ती गोष्ट जे प्राप्त करू लागले ना, ती शरीरापेक्षा नक्कीच काहीतरी भारी असेल, आहे का नाही? आणि म्हणून आपण पाली त्रिपिटक साहित्यामध्ये पाहतो की निर्वाण, दुःखमुक्ती, अरहतपद हे जे शब्द पाहतो आपण, फल अवस्था प्राप्त होणे. तर त्या भिक्षूने विचार केला की माझे डोळे खराब झाले तरी चालेल, पण आहे ना मी हे इरियापत जे भगवंतानी मला 3 दिले, मी 3च हे करणार, मी झोपणार नाही. शेवटी काय झालं की त्यांचे डोळे एकदा खराब झाले आणि खराब झाल्यानंतर ते पूर्ण ज्या क्षणाला त्यांचे डोळे खराब झाले त्या क्षणामध्येच ते एनलाइट पण झाले, त्यांना दुःखमुक्ती पण भेटली आणि ते अरहत पण बनले. पण मग नंतर मग त्यांची काळजी घ्यायला बाकीचे भिक्षू लोक घ्यायचे. मग तो काळ, तिथला कालावधी संपला त्यांचा आणि ते भगवान बुद्धाला भेटायला सगळेजण आले. तर ती खूप मोठी स्टोरी आहे, मी थोड्यामध्ये तुम्हाला सांगतो. त्या ज्या गोष्टी आहेत ना, धम्मपद नावाचं एक पुस्तक आहे छोटंसं, असं 423 गाथा त्याच्यामध्ये आहे. तर त्या तशा समजत नाही, तुम्ही म्हणा अशा समजतात. गाथा वाचायला फार चांगल्या आहे. तुम्ही जर एखाद्या वेळेस तुम्हाला टेन्शन आलं, डिप्रेशन आलं, वाईट वाटलं, काही वाईट करावं वाटलं स्वतःचं, तर ते पुस्तक वाचा. त्या पुस्तकामध्ये एवढा दम आहे की नुसतं पुस्तक जरी वाचलं ना तरी माणूस आहे ना त्याच्यातून बाहेर येऊन जाते दुःखातून. एवढं भारी पुस्तक आहे ते धम्मपद नावाचं, छोटंसं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये 423 गाथा आहेत, एकदम छोट्या 2-2 ओळीच्या गाथा आहेत एकदम. परंतु आहे ना त्याच्यावर ज्या कथा आहेत ना, त्या कथा त्या पुस्तकामध्ये नाही. आता का नसेल बरं? कथा का नसेल? त्याच्या कथा वेगळ्या, त्याच्यावरच्या 8 कथा वेगळ्या आहेत. तर साधी गोष्ट आहे की काही गोष्टी आहे ना सगळ्यांना वाचणं सोपं होतं. सगळेजण वाचक नसतात, सगळेजण वाचतही नसतात. मग ते सार जो आहे तो समोर ठेवला आपल्या, आहे का नाही? पण ज्याला आणखी खोलात जायचं, ज्याला आणखी अभ्यास करायचा, त्यांनी ते काय वाचावं? ते जे कथा आहे त्या कथा पण वाचाव्या. म्हणजे ती जी गाथा म्हटली ती कुठे म्हटली, केव्हा म्हटली, कोणाला उद्देशून म्हटली, काय प्रसंग घडला, कशामुळे म्हटली, ते सगळं वर्णन कशामध्ये आहे? त्या कथेमध्ये आहे. तर त्याला अट्टकथा म्हणतात. तर छोटंसं पुस्तक आहे 423 गाथाचं, पण जर त्याच्या अट्टकथा वाचल्या ना तर एवढ्याला ठोकळे आहेत 5-6. तर त्याच्यामध्ये ते भिक्षू एनलाइट झाले, त्यांचे डोळे खराब झाले आणि मग ते भगवंताकडे आले. आणि भगवंताकडे आल्यानंतर तेव्हा भगवंताकडे राहत असताना त्यांना डोळ्यांना दिसत नव्हतं. डोळ्यांना दिसत नसल्यामुळे ते जेव्हा चालायचे त्यांच्या पायानं मग छोटे जंतू वगैरे मरायचे. ते आंधळे होते ना, त्याच्या डोळ्यांना दिसत नव्हतं, छोटे जीवजंतू मरायचे. आणि जीवजंतू मरायचे तर मग बाकीच्या भिक्षूला प्रश्न पडायचा काय, किंवा हे एवढे मोठे अरहत भिक्षू पण यांच्या पायानं
छोटे छोटे किडे जीवजंतू मरतात, ही वाईट गोष्ट आहे. तर मग ते भगवान बुद्धाकडे कंप्लेंट करायचे, भगवान हे हिंसा करू लागले, हे भिक्षू काय करू लागले, हिंसा करू लागले. तर भगवान बुद्धांनी विचारलं त्यांना की ते हिंसा करतात, जे ज्यांच्याकडून हिंसा होऊ लागली ते पाहतात, त्यांना माहिती आहे का ते हिंसा करतात म्हणून. भगवान बुद्धांनी त्या भिक्षू लोकांना विचारलं की त्यांना माहिती आहे का ते हिंसा करतात म्हणून. तर भगवान बुद्ध म्हटले नाही, त्यांना नाही माहिती. आणि मग त्या प्रसंगी भगवान बुद्ध म्हणतात की जे आपल्या मनाची चेतना आहे ना, ते आपलं कर्म आहे म्हणतात. जसं समजा आता मिलिटरीवर एक माणूस आहे आणि त्याला आहे ना पुढच्या माणसाने जर मारली बंदुकीची गोळी, तर याला ऐकून चालवणंच आहे. यानं जर म्हटलं की नाही मी हिंसा नाही करत, तर जमन का? म्हणजे हा जो सिद्धांत आहे लक्षात घेण्यासारखा आहे. भगवान बुद्ध काय म्हणतात, भगवान बुद्ध त्या भिक्षू लोकांना म्हणतात की तो जो मारतो त्याच्या पायानं मरतात छोटे मोठे जंतू, परंतु त्याची तशी भावना आहे का ते मराव म्हणून? नाही. त्याच्या मनात कधी राग आहे का? नाही. तुम्ही तुमच्या मुलाला थापड मारता एखाद्या वेळेस, चापटही मारता आहे का नाही? काऊन मारता तुम्ही? काय ते हिंसा आहे का? नाही, आहे का नाही? तर या पद्धतीनं भगवान बुद्धांनी त्या भिक्षू लोकांना सांगितलं की त्याचं काही कर्म होत नाही, त्याची चेतना नाही तशी, त्याची चेतना मनाची तशी नाही मारण्याची, आहे का नाही? जसं समजा मारायची चेतना आहे, समजा जसं समजा आता दोन प्रकारच्या चेतना, दोन प्रकारचं तुम्हाला एक उदाहरण सांगतो की समजा एक माणूस आहे ज्याला राग आल्यानंतर त्यानं चाकू घेतला आणि दुसऱ्या माणसाला मारला, ठीक आहे, पोटात मारला चाकू, ठीक आहे, एका माणसाला, त्याची चेतना वेगळी आहे, ठीक आहे. आणि एक माणूस आहे जो डॉक्टर आहे, त्यानं पण पेशंटच्या पोटात चाकू मारला. चाकू मारायची क्रिया तर सगळी सारखीच आहे ना दोघांची. फरक कशाचा आहे? उद्देशाचा फरक आहे, म्हणजे मनाचा फरक आहे, चेतनेचा फरक आहे, इंटेन्शनचा फरक आहे का नाही? म्हणजे दोघेही चाकू मारायचं काम करत आहे. तर या पद्धतीनं भगवान बुद्ध त्या भिक्षू लोकांना सांगतात की भिक्षूंनो, त्याच्या काही मनात तसं नाही आहे, पण त्याच्या पायानं मरतात, पण त्याच्या मनात तसं नाही, त्याचं मन काय आहे? निर्मळ आहे, त्याच्या मनात तसं काही हिंसा करायचं नाही. आणि मग भिक्षू लोकांनी विचारलं की भगवान, याच्या जीवनामध्ये हे असं का होते? हे तर अर्हत आहेत, आहे का नाही? हे अर्हताकडून हिंसा होत आहेत, हे काय यांच्याकडून असं का होते? तर भगवान बुद्ध सांगतात की या व्यक्तीनं, ही जी व्यक्ती याच्या पास्ट जीवनामध्ये, याच्या मागच्या जीवनामध्ये हे डॉक्टर असताना यांनी काय केलं की एका बाईचे डोळे दुरुस्त करायसाठी एक बाई त्यांच्याकडे आली होती, एक महिला त्यांच्याकडे डोळे दुरुस्त करायला आली. तर ती काय म्हणे तुम्ही जर माझे डोळे दुरुस्त करून दिले तर मी तुमच्या आयुष्यभर दासी राहीन म्हणे. त्यावेळेस दासी प्रथा होती, दास दिले जाते एकमेकांना. तर ती म्हटली की मी तुम्हाला तुमची दासी राहील. तर तो म्हटला डॉक्टर म्हटले ठीक आहे, मी तुझे डोळे दुरुस्त करून, हे डॉक्टर होते त्यावेळेस, तर डोळे दुरुस्त करून देतो म्हणे. मग यांनी काय केलं, त्या डोळ्यात औषधी टाकलं 5-6 दिवस पर्यंत, आणि काही दिवसानंतर तिला 5-6 दिवसांत तिला दिसू लागलं. पण नंतर तिचं मन बदललं, तिला वाटलं आपल्याला आयुष्यभर याच्या दासी म्हणून राहावं लागेल. तर ती डॉक्टरकडे गेली आणि तिनं सांगितलं की तुम्ही तर औषधी टाकलं, पण माझ्या डोळ्यानं तर मला काही दिसूच नाही लागलं. आता डॉक्टरच्या ही गोष्ट लक्षात आली, ही तर डोळे तर बरोबर झाली हिची, आहे का नाही, पण ही खोटं बोलू लागली. तर डॉक्टरला आला राग, त्या वैद्यक असताना डॉक्टर राग आला, आणि रागामध्ये त्यांनी काय केलं, तिला एक औषधी दिलं लिक्विड स्वरूपामध्ये, की तू म्हणे हे घे म्हणे आणि तुझ्या डोळ्यामध्ये तू टाक म्हणे, यानं तुला दिसायला लागेल. रागामध्ये दिलं ना, आहे का नाही? ते काय प्रेमानं दिलं असं, आहे का नाही? पण आतमधलं मन कसं आहे का नाही? ते किती गोड म्हणले असेल, हा स्माइल देऊन म्हटले असेल हे घे औषधी आणि हे तू डोळ्यामध्ये टाक, यानं तू हे पूर्ण तुझ्या डोळ्याला दिसायला लागेल, आहे का नाही? म्हणजे वरून जर पाहिलं तर काय वाटतं आपल्याला, काहीच तर क्रिया नाही घडली, वरून शरीराची एकदम चांगली क्रिया, वाणीची एकदम चांगली क्रिया, आहे का नाही? आहे का नाही? म्हणून भगवान बुद्ध काय म्हणायचे की मन हे प्रमुख आहे म्हणायचे. मन हे प्रमुख आहे, मन आहे ना, मनच सगळ्या गोष्टीचं मुख्य आहे, तिथूनच सगळं उत्पन्न होते. ती बाई तिनं औषधी घेतलं, ती गेली आणि तिनं डोळ्यामध्ये औषधी टाकलं, आणि त्याच्यानंतर आहे ना तिचे डोळे पूर्णपणे खराब झाले, निकामी झाले, तिला जे दिसायचं ते पण दिसणं बंद झालं. भगवान बुद्ध म्हणतात या व्यक्तीनं, हा जो व्यक्ती आहे, हा जो भिक्षू आहे, यानं ते कर्म केलं, ते कर्म केल्यामुळे त्याचा रिझल्ट स्वरूपात त्याचे डोळे हे खराब झाले म्हणतात. अशा प्रकारे भगवान बुद्ध ते सांगतात त्यांच्याविषयी. तर म्हणून आहे ना, कर्म जे असतात ना आपले हे पाठलाग करत असतात, ते काय आपण त्याच्यातून मुक्त होत नसतो. जसं आपण पाहतो की लोक आयुष्यभर एखाद्या कोणाचा राग करतील आणि मरताना म्हणतात मग नाही त्याला माफ केलं म्हणतात, आहे की नाही? आयुष्यभर राग करतील, आयुष्यभर द्वेष करतील, पण जेव्हा वाटते की आता सगळं संपलं तर ते सगळ्या त्याचं असं उदार मन तयार होते, आहे की नाही?
म्हणजे मग त्या कर्मातून ते काय झाले, मुक्त झाले. त्यांनी प्रायश्चित भोगलं, ते मुक्त झाले त्या कर्मातून. तर या पद्धतीनं आहे ना, या आपल्या जीवनामध्ये 90% कर्म याच जीवनामध्ये मुक्त होतो आपण. 90% कर्माचा, चांगल्या वाईट कर्माचा परिणाम याच जीवनामध्ये येत असतो आपल्याला, आहे का नाही. आणि काहीतरी असे मोठे मोठे कर्म जे एकदम कठोर 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 कर्म आहे ते आपले शिल्लक राहतात, ते आपले शिल्लक राहतात, ते आपल्या मनामध्ये संग्रहित राहतात. पण बाकीच्या कर्माचे परिणाम आपल्याला या जीवनामध्ये येत असतात. आणि म्हणून आहे ना, या जीवनाला चांगलं बनवण्यासाठी आपण नेहमी असा प्रयत्न केला पाहिजे. बरं, आतापर्यंत आपण कशाची प्रॅक्टिस केली, म्हणजे समजा कोणाला जास्त राग येते, याचा अर्थ काय आहे, कळत न कळत त्याची रागाची लय प्रॅक्टिस झालेली आहे. हा त्याचा अर्थ आहे. एखाद्या माणसाला ईर्ष्या उत्पन्न होते, तर कळत न कळत त्याने काही ईर्ष्याची प्रॅक्टिस जबरदस्त केलेली आहे का नाही. एखाद्या माणसाला लोभ उत्पन्न होते, कळत न कळत त्या माणसाने लोभाची जबरदस्त प्रॅक्टिस केलेली आहे. मग तुम्ही मला सांगा, जेव्हा जेव्हा राग उत्पन्न होते, जेव्हा जेव्हा लोभ उत्पन्न होते, जेव्हा जेव्हा द्वेष उत्पन्न होते, जेव्हा जेव्हा ईर्ष्या उत्पन्न होते, जेव्हा जेव्हा आपल्याला उद्वेग उत्पन्न होते, चिंता उत्पन्न होते, भय उत्पन्न होते, तेव्हा तेव्हा आपल्याला लय चांगलं वाटते का. मग वर्तमानातलं दुःख ना आपलं काय आहे, वर्तमानातलं दुःख आपलं काय आहे, हे दुःख आहे ना वर्तमानातलं. वर्तमानातलं दुसरं दुःख काही नाही आहे. जेव्हा जेव्हा भय उत्पन्न होते, चिंता उत्पन्न होते, स्ट्रेस उत्पन्न होते, डिप्रेशन उत्पन्न होते, जेव्हा जेव्हा आपल्याला राग येते, जेव्हा जेव्हा आपल्याला कुठल्याही प्रकारचा वाईट गोष्ट जेव्हा मनामध्ये उत्पन्न होते ना, तो जो कालावधी आहे ते दुःख, आणखी लक्षात घ्या, ते दुःख आपल्या जीवनातलं वर्तमानातलं आजचं बघू आपण, जाऊ द्या ते पुढच्या लाईफचं नंतरचं बघू, ते आजचं बघू आपण. आपल्याला दिवसभरामध्ये केव्हा केव्हा काय काय उत्पन्न झाले, तो वेळ आपला कसा गेला, ते आपलं दुःख. ठीक आहे. मग दुःख मुक्ती काय, जेव्हा जेव्हा आपण ती गोष्ट सजगतेनं पाहिली, आपलं जे हॅपीनेस आहे ते आपण गमावलं नाही. लक्षात आलं का नाही. मनामध्ये वाईट विचार आला, मनामध्ये टेन्शन आलं, मनामध्ये भीती आली, मनामध्ये चिंता आली, पण आपण सजग होतो, आपण अवेअर होतो, त्याला पाहिलं आपण, अरे आता माग पण आलता हा विचार आणि मी दुःखी झालो होतो, आता नाही मला व्हायचं दुःखी. तर ते दुःख मुक्ती आपली, ही आपली थोडीशी काय आहे, दुःख मुक्ती. मग जेवढा वेळ तुम्ही ते अनुभव करता, आहे का नाही, 1 मिनिट 2 मिनिट 3 मिनिट, आहे का नाही, अशा प्रकारे भगवान बुद्ध सर्वात जास्त जे भर देतात ना, तर मनाच्या रक्षणावर भर देतात, की मनाचं रक्षण करता आलं पाहिजे. तुम्ही मला सांगा, ही एवढी सोपी गोष्ट आहे काय बरं. नाही सोपी नाही, ही एवढी सोपी गोष्ट आहे काय, पण आहे ना अशक्य पण नाही आहे, अशक्य पण नाही आहे. म्हणजे जसं आपण आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी आतापर्यंत मनामध्ये संस्कार दिले, जे जे संस्कार पेरले, जे जे बीज पेरले, ते उगवले, त्यानं त्याचं काम केलं मनानं व्यवस्थित. त्याला काय, त्याला तुम्ही आपण जे दिलं ते त्यानं उगवलं का नाही, आहे का नाही. मग आता याच्यानंतर आपल्याला काय द्यायचं आहे, की जे उगवलं पाहिजे पुढे भविष्यात, अशी अपेक्षा आहे, तर ते पेरावं लागेल आपल्याला. मग काय काय पेरावं लागेल, तर आपल्याला मैत्री पेरावी लागेल. तर मैत्री ही गोष्ट अभ्यासच करावं लागते, तुम्हाला सांगतो मी. म्हणजे मैत्रीचा अभ्यास नसन करत आपण म्हटलं वरून वरून की माझा दुश्मन आहे त्याचंही मंगल हो, तसं नाही होत ते. तसं होतच नाही ते, बिलकुल नाही होत. वरवरच्या मनानं म्हणून मी यांनी जर माझं वाईट केलं असेल ना, तर आतमधली गाठ अशीच राहते. वरण म्हणून नाही मला काय बोर्डे साहेबांची काही रागबीत काही नाही, वरून म्हणतो मी. ते वरचं कॉन्शियस माइंड म्हणते, आहे का नाही, सबकॉन्शियस माइंड मध्ये ते आहेच, ते काय गेलं नाही सबकॉन्शियस माइंड मधून, आहे का नाही. मग आता समजा आपल्याला आपल्यामध्ये जे जास्त त्रासदायक आहे ते जर कमी करायचं असेल, तर त्यावरती त्या गोष्टीचा उपाय जो भगवंताने सांगितला तो करावा लागेल आपल्याला, आहे का नाही. म्हणून आपण पाहतो की नाही, कधी कधी आपण काही लोक एक समजून न घेता व्यवस्थित शील पालन करतात, तर त्यांना ते शील पालन करतात, चांगली गोष्ट आहे, त्याचे त्यांना लाभही होतात, आहे का नाही. परंतु आपण पाहतो की राग द्वेष लोभ हे त्यांच्यामधलं काही फार कमी झालेलं नसते, ते अधिक जास्त वाढलेलं असते कधी कधी काही लोकांमध्ये. असं पाहतो की नाही आपण, असं का होते. सामाजिक जीवन त्याचं चांगलं आहे, कौटुंबिक जीवन चांगलं आहे, त्याला समाजामध्ये इज्जत आहे, मान सन्मान आहे, सगळ्या गोष्टी आहे, पण आंतरिक त्याचं जे मनोविश्व आहे ना ते चांगलं नाही आहे, कारण त्याला ते चांगलं बनवता आलं नाही. तुम्ही बुद्ध आणि धम्मग्रंथ वाचा बरं, त्याच्यामध्ये काय म्हणतात भगवान बुद्ध, की मैत्रीपेक्षा करुणेची आवश्यकता भगवंताने सांगितली, आहे का नाही. प्रज्ञेची आवश्यकता भगवंताने सांगितली, शीलापेक्षा मैत्री, मैत्रीपेक्षा करुणा, करुणेपेक्षा प्रज्ञा, असं सांगितलंय का नाही बुद्ध आणि धम्मग्रंथामध्ये. तर याचा अर्थ काय आहे, की आपल्याला त्या गोष्टी प्रॅक्टिस करायच्या आहेत. मग आता प्रॅक्टिस कशी करायची आपल्याला, ही एक समस्या आहे.